आता याच्यामध्ये आपण स्टार्टिंगपासून बघूयात की आपला जो BSc CSEचा सिलेबस आहे तो फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स येतात ते आपण पहिल्यांदा बघूयात. आता याच्यामध्ये फर्स्ट इयरचे जे सब्जेक्ट्स आहेत ते सेमिस्टर वाईज दिलेले आहे. फर्स्ट सेमिस्टरमध्ये कोणते सब्जेक्ट्स येतात आणि सेकंड सेमिस्टरमध्ये कोणते सब्जेक्ट्स येतात. आता हे जे सब्जेक्ट्स आहेत ते फर्स्ट सेमिस्टरचे आहेत. याच्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर, फंडामेंटल्स ऑफ PC, लॅपटॉप अँड मोबाईल हार्डवेअर, ट्रबल शूटिंग IT हार्डवेअर, बिझनेस कम्युनिकेशन 1 आणि नंतर वर्क बेस्ड लर्निंग इंटर्नशिप असे 5 सब्जेक्ट्स दिलेले आहेत. आणि शेवटचा जो सब्जेक्ट आहे वर्क बेस्ड लर्निंग इंटर्नशिप तो सब्जेक्ट सर्व सेमिस्टरला सेम असतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की आपण जे काही गोष्टीवरती शिकत असतो, जसं की समजा आपण फंडामेंटल कॉम्प्युटरबद्दल असेल, लॅपटॉपबद्दल, मोबाईलबद्दल, ते आपण आपल्या कामामध्ये कशा पद्धतीने उतरवत आहे त्या गोष्टी आपल्याला त्या रिपोर्ट्समध्ये टाकायच्या असतात. आणि त्याच्यामध्ये आपल्या ऑनलाईन मीटिंग्स वगैरे ज्या असतात त्या सगळ्या वर्क बेस्ड लर्निंग इंटर्नशिपमध्ये आपल्याला मिळून जाते. आता हे पहिल्या सेमिस्टरचे सब्जेक्ट्स झाले. नंतर सेकंड सेमिस्टरचे जर सब्जेक्ट बघायचं म्हणलं तर इथं सेकंड सेमिस्टरचे अंडरस्टँडिंग ऑफ कम्प्युटर नेटवर्क, ट्रबल शूटिंग IT नेटवर्क, बेसिक ऑफिस प्रोडक्टिव्हिटी स्किल आणि इथं बिझनेस कम्युनिकेशनचा सेकंड पार्ट दिलेला आहे. आणि सेम वर्क बेस्ड लर्निंग इंटर्नशिप प्रत्येक सेमिस्टरमध्ये ते येणार आहे. आता हे झाले फर्स्ट इयरचे सब्जेक्ट्स. आता या अशाच आपण सेकंड आणि थर्ड इयरचे सब्जेक्ट्स पहिल्यांदा बघून घेऊयात. आता याच्यामध्ये सेकंड इयरचे सब्जेक्ट्स आहेत. सेकंड इयरमध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीज, सिक्युरिंग कम्प्युटर्स अँड नेटवर्क्स, डेली लाईफ सिक्युरिटी स्किल, बेसिक IT स्किल हे वरचे 4 महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत. आणि 5वा जो असणार आहे तो सगळ्या सेमिस्टरला कंपल्सरी असणार आहे वर्क बेस्ड लर्निंग इंटर्नशिप. हा झाला थर्ड सेमिस्टरचा. नंतर फोर्थ सेमिस्टरमध्ये इंट्रोडक्शन टू विंडोज डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम, इंट्रोडक्शन टू उबंटू डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम, बेसिक व्हर्च्युअलायझेशन आणि डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन हे सब्जेक्ट फोर्थ सेमिस्टरमध्ये. आणि नंतर फिफ्थ आणि सिक्स्थ. आता हे थर्ड इयरमध्ये फिफ्थ आणि सिक्स्थ येणार आहेत. आता फिफ्थ सेमिस्टरमध्ये विंडोज सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर, नंतर उबंटू सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेशन, वेब अँड डाटाबेस सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेशन आणि सॉफ्ट स्किल हे 4 सब्जेक्ट्स येणार आहेत. नंतर सिक्स्थ सेमिस्टरमध्ये आता इथं सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन दिलेलं आहे. सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन, नंतर क्लाउड कॉम्प्युटिंग इसेन्शियल्स, डाटा बॅकअप अँड स्टोरेज प्रॅक्टिसेस, सायबर सिक्युरिटी अँड इथिकल हॅकिंग. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला कव्हर होऊन जातात. इथिकल हॅकिंग असतील किंवा त्याच्यामध्ये बॅकअपचा स्टोरेज असेल. आता हे जे सब्जेक्ट्स आपण बघितले ते फक्त सब्जेक्टची नावं बघितली. त्याच्यात मेन कंटेंट काय असतं ते जर बघायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये आता आपण पुढं बघूयात की त्याच्यामध्ये कंटेंट काय असतं. सेमिस्टर वाईज पॉईंटनुसार आपण पाहूयात. आता इथं सेमिस्टर 1चा आपण पाहूयात. आता सेमिस्टर 1मध्ये पहिला सब्जेक्ट आहे तो म्हणजे फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर. आता फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटरमध्ये काय असतं की व्हॉट इज अ कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरबद्दलची माहिती येते. नंतर त्याच्यामध्ये काही टाईप्स असतील ते टाईप्स येतात. इनपुट आउटपुट डिव्हायसेस आहेत, मेमरी, त्याच्यामधले काही टाईप्स असतील ते टाईप्स सगळे बेसिकमध्ये त्याच्यामध्ये येऊन जातात. परत ऑपरेटिंग सिस्टीम आहे, सॉफ्टवेअर वर्सेस हार्डवेअर, म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे काय, त्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्या फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटरमध्ये आपल्याला कव्हर होऊन जातात. आणि बेसिक त्याच्यामध्ये कोडिंगच्या स्किल्स पण येतात. जसं की तिथं नंबरिंग सिस्टीम्स दिलेल्या असतात, बायनरी कोडिंग असेल, परत डेसिमल्स असतील, अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात पहिल्या सब्जेक्टमध्ये. नंतर दुसरा सब्जेक्ट बघितला तर तो आहे फंडामेंटल्स ऑफ PC, लॅपटॉप अँड मोबाईल हार्डवेअर. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण टोटल त्याचे जे पार्ट्स असतील, त्याचं जे फंडामेंटल PC जे पार्ट्स असतील ते सगळे डिटेलमध्ये आपल्याला त्याच्यात माहिती येते. जसं की डेस्कटॉपचे PC आहेत, लॅपटॉप्स आहेत, मोबाईल फोन्स आहेत, त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी येणार. जसं की लॅपटॉप जर यूज करायचा असेल तर कशा पद्धतीने यूज करायचा, किंवा त्याच्यातल्या काही सेटिंग आपल्याला यूज करायच्या असतील तर कशा यूज करायच्या, त्या बेसिक गोष्टी. नंतर मदरबोर्ड, CPU, रॅम, हार्ड ड्राईव्ह, अशा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सेकंड सब्जेक्टमध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळतात. नंतर थर्ड सब्जेक्ट आहे ट्रबल शूटिंग IT हार्डवेअर. ट्रबल शूटिंग म्हणजे काय की आपल्याला जर एखादी गोष्ट नीट करायची असेल, जसं की समजा तुमच्याकडं एखादा लॅपटॉप आहे आणि तो जर समजा बंद पडलेला असेल तर तो तुम्ही कशा पद्धतीने दुरुस्त करू शकता. मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, जसं की बुटिंग इश्यू. बुटिंग इश्यू म्हणजे चालू करताना जर प्रॉब्लेम येत असेल तर कशा पद्धतीने तो सॉल्व्ह केला पाहिजे. परत ओव्हर हिटिंग, समजा जास्त गरम होत असेल तुमचा लॅपटॉप PC तर तो कशा पद्धतीने दुरुस्त केला पाहिजे. नंतर पॉवर सप्लायमध्ये काय फेलियर येत असतील तर काय चेक केलं पाहिजे. परत रॅम, डिस्क, त्याच्यामध्ये काय ट्रबल शूटिंग म्हणजे एखादी फाईल ॲक्सेस होत नसेल तर कशा पद्धतीने ते ॲक्सेस करता येईल आपल्याला.
जे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स जे असतात की समजा एखादा PC तुम्ही यूज करताय, त्याच्यामध्ये थोडा जरी प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम तुम्ही कशा पद्धतीने दुरुस्त करून घेऊ शकताय, या गोष्टी सगळ्या ट्रबल शूटिंग IT हार्डवेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये जास्तीत जास्त टोटल हार्डवेअरवरती फोकस केला जातो. नंतर चौथा जो आहे तो आहे बिझनेस कम्युनिकेशन स्किल. याच्यामध्ये ईमेल रायटिंग, फॉर्मल लेटर्स, परत मेमोज, टेलिफोन अँड वर्बल कम्युनिकेशन, म्हणजे वर्बल कम्युनिकेशन वगैरे बेसिक गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या याच्यामध्ये येऊन जातात. ॲक्टिव्ह लिसनिंग, बॉडी लँग्वेज, परत ऑफिस कम्युनिकेशन एटिकिटीज, अशा त्याच्या पॉईंट्स आहेत. आता हा 4th सब्जेक्ट झाला. नंतर 5th सब्जेक्ट सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये काय असतं की आपण जे काही शिकलो ते सगळं आपल्याला अप्लाय करायचं असतं. आपलं युअर टेक्नॉलॉजी म्हणजे आपण काही टेक्निकल नॉलेज, आपण जे काही नॉलेज घेतलं आहे ते आपण अप्लाय करायचं. जसं की समजा आता मी मगाशी एक मुद्दा सांगितला की ट्रबल शूटिंग IT हार्डवेअर. त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे की समजा एखादा कम्प्युटर जर बंद पडला तर तो कशा पद्धतीने चालू करायचा. आता त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण रेग्युलर जीवनामध्ये वापर करायचा, आणि तो जो वापर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय अडथळे आले किंवा समजा आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती काम केलं त्याच्यावरती आपल्याला एक रिपोर्ट बनवायचा असतो, आणि तो रिपोर्ट जो आहे तो आपल्याला MKCLला अपलोड करायचा असतो. त्याच्यावरती आपल्याला मार्क्स मिळतात त्याच्यावर असाइनमेंटचे. हा 5th सब्जेक्ट आहे. आणि अशाच पद्धतीचे 5th सब्जेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं जातं की आपले जे काही सब्जेक्ट झालेले असतील, याच्यामध्ये समजा 4 सब्जेक्ट्स आहेत, या 4 सब्जेक्टवरतीच पहिल्यांदा आपल्याला असाइनमेंट दिले जाते की त्याच्यातलं तुम्ही तुमच्या कामामध्ये किती उतरवलं. समजा 10% उतरवलं असेल, 20%, त्याचं फक्त माहिती लिहायची डिटेलमध्ये, आणि नंतर ती आपल्याला असाइनमेंट अपलोड करायची असते. आता ही 5th सगळीकडे कंपल्सरी असणार आहे, त्याचं आपण थोडंसं शॉर्टमध्येच घेऊयात. आता हा पहिला सेमिस्टर झाला. नंतर 2nd सेमिस्टरमध्ये पहिला सब्जेक्ट आहे अंडरस्टँडिंग कम्प्युटर नेटवर्क्स. आता याच्यामध्ये आपल्याला कम्प्युटरच्या नेटवर्कबद्दलची बेसिक गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा कव्हर केल्या जातात. की समजा नेटवर्कचे टाईप कोणकोणते असतात, लॅन असतं, वॅन असतं, मॅन असतं, मग ते कुठं कुठं यूज केलं जातं. समजा लॅन कुठं यूज केलं जातं, प्रायव्हेट एरियावरती यूज केलं जातं किंवा पब्लिक एरियामध्ये, ते सगळे त्याचे टाईप्स आपल्याला तिथं मिळतात. नंतर जरी समजा लॅनमध्ये एखादा प्रॉब्लेम वगैरे आला, नंतर आपण काय काय चेक केलं पाहिजे तिथं पण आपल्याला ऑप्शन दिले जातात. की समजा राऊटर चेक केलं पाहिजे किंवा स्विच चेक केलं पाहिजे किंवा हब चेक केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला माहिती दिली जाते. नंतर IP ॲड्रेसची पण आपल्याला माहिती दिली जाते की समजा IP ॲड्रेस आपल्याला जर एखादा डिव्हाइस जर कनेक्ट करायचा असेल तर IP ॲड्रेस थ्रू आपण कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंग ऑफ नेटवर्कमध्ये आपल्याला माहिती होऊन मिळतात. नंतर ट्रबल शूटिंग IT नेटवर्क हा 2nd सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये जर समजा नेटवर्कमध्ये जर काही इश्यू झाला की समजा नेटवर्कचा स्पीड स्लो चालत असेल किंवा इंटरनेट चालत नसेल तर आपण त्याच्यावरती काय काय क्रिया केल्या पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड होतात. की समजा नो इंटरनेट प्रॉब्लेम असेल, स्लो कनेक्शन असेल किंवा IP कॉन्फिगरेशनचं काही इश्यूज असतील, जसे की समजा एखादा सर्व्हर जर कनेक्ट करायचा असेल किंवा इव्हन कोणताही डिव्हाइस जर तुम्हाला कनेक्ट करायचा असेल, इव्हन तुम्हाला प्रिंटर कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला IP ॲड्रेस लागतो. आणि जर समजा IP ॲड्रेस जर कनेक्ट होत नसेल तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केल्या जातात. की समजा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तर काय काय चेक केलं पाहिजे. नंतर 3rd सब्जेक्ट आहे बेसिक ऑफिस प्रोडक्टिव्हिटी स्किल. म्हणजे आपण ऑफिसमध्ये काम करताना कोणकोणत्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्याला उपयोग पडणार आहे. त्याच्यामध्ये वर्ड असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉईंट असेल किंवा ईमेलिंग टूल्स असतील, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या डिटेल्स मिळतात. की समजा मायक्रोसॉफ्ट वर्ड जरी ओपन करायचं असेल, म्हणजे यूज करायचं असेल, त्याच्यावरती लेटेस्ट कसे बनवायचे, रेझ्युमे कसे तयार करायचे, या सगळ्या बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात. नंतर एक्सेलमध्ये फॉर्म्युलाज असतील, टेबल्स असतील, चार्ट्स असतील, त्याच्यामध्ये एखादा डॅशबोर्ड वगैरे जरी क्रिएट करायचा असेल तरी तो आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो हे त्याच्यावरती येतं. नंतर पॉवर पॉईंटवरती प्रेझेंटेशन वगैरे तयार करणे हे त्याच्यामध्ये येतं. नंतर ईमेलिंग म्हणजे ईमेल वगैरे पाठवायचा असेल तुम्हाला तर ईमेल कशा पद्धतीने पाठवायचा, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या जातात. नंतर 4th सब्जेक्ट आहे बिझनेस कम्युनिकेशन स्किल 2. आता याच्यामध्ये रिपोर्ट रायटिंग, मीटिंग मिनिट्स, म्हणजे आपल्याला रिपोर्ट जर लिहायचा असेल, समजा आजच्या कामामध्ये आपण काय काय कामं केली त्याचा आपल्याला रिपोर्ट लिहायचा असेल, किंवा समजा आपल्याला मीटिंगमधले काही पॉईंट्स काढायचे असतील तर कशा पद्धतीने महत्त्वाचे पॉईंट्स काढले पाहिजेत, याच्यासुद्धा आपल्याला बेसिक नॉलेजपासून पूर्ण डिटेलमध्ये तिथं शिकवलं जातं. की कशा पद्धतीने आपल्याला रिपोर्ट राईट करायचा असतो, कशा पद्धतीने आपल्याला मीटिंगमधले पॉईंट्स काढायचे असतात, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नंतर प्रेझेंटेशन स्किल्स असतील, प्रेझेंटेशन देताना कशा पद्धतीने प्रेझेंट केले पाहिजे एखादी गोष्ट. की समजा तुम्ही एखादी गोष्ट प्रेझेंट करताय, मग त्यावेळेला तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, तुमची बोलण्याची स्किल कशी असली पाहिजे,
त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या जातात. नंतर 5th सब्जेक्ट, जसं की मी पहिल्या सेमिस्टरला सांगितलं, सगळ्यामध्ये कंपल्सरी असणार आहे. याच्यामध्ये पहिला मुद्दा हाच असणार आहे की आपलं काय करायचं आहे की आपलं जे नॉलेज आहे, जे आपण 4 सब्जेक्टमध्ये इथं शिकलेलो आहोत, ते नॉलेज आपण अप्लाय करायचं आपल्या कामामध्ये. की समजा याच्यामध्ये आपण ईमेल रायटिंगचं शिकलो किंवा मीटिंग मिनिट्स काढायचे शिकलो, ते आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती वर्क केलं, किंवा समजा नेटवर्कचा इश्यू दुरुस्त करायचं शिकलो, ते कशा पद्धतीने आपण आपल्या कामामध्ये उतरवतो, त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये सांगायच्या असतात. आणि याच्यामध्ये काय असतं की एक वर्ड डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सगळी माहिती टाईप करावी लागते, आणि ती जी माहिती असते ती जास्तीत जास्त 4 ते 5 पेजेसची असली पाहिजे. आणि ती वर्ड डॉक्युमेंटमध्ये तुम्ही टाईप केली, नंतर त्याची PDF बनवावी लागते, आणि नंतर ती PDF तुम्हाला MKCL सेंड केल्यानंतर त्यांचे जे मार्क्स आहेत ते तिथं आलेले तुम्हाला मिळून जातील. आणि प्रत्येक महिन्याला ही असाइनमेंट तुम्हाला दिली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये 5 मार्कची तुमची ती असाइनमेंट असते. आता हा 3rd सेमिस्टरचा झाला एन्व्हायरमेंटल स्टडीज. आता याच्यामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटची पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली जाते, की समजा पोल्युशनबद्दलचे असेल, क्लायमेट चेंजचे असेल, डिफॉरेस्टेशन, परत वॉटरचे, असे सगळे आपल्याला एन्व्हायरमेंटची सगळ्या स्टडी त्याच्यामध्ये मिळून जातं. नंतर 2nd सब्जेक्ट आहे सिक्युरिंग कम्प्युटर्स अँड नेटवर्क. म्हणजे जरी आपल्याला नेटवर्क कम्प्युटर एखादा जर सिक्युअर ठेवायचा असेल, तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत. पासवर्ड समजा स्ट्रॉंग ठेवला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये आणखीन काय काय यूज केलं पाहिजे. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे, फायरवॉल प्रोटेक्शन वापरलं पाहिजे, किंवा इन्क्रिप्शन करताना पासवर्ड एकदम स्ट्रॉंग वापरला पाहिजे. अशा गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जातात. आणि जरी समजा वायफाय आपण पब्लिक वायफाय जरी यूज करत असलो, तरी कोणकोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, की समजा ऑनलाईन पेमेंट टाळला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये तुम्हाला दिल्या जातात. नंतर 3rd सब्जेक्ट आहे डेली लाईफ सायबर सिक्युरिटी. आता याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली जाते, की समजा आपण एखादं वेब पेज जरी यूज करत असलो, तरी ते वेब पेज यूज करताना किती सिक्युअरली यूज केलं पाहिजे, किंवा आपल्या समजा ईमेल ID असतील, ईमेल ID लॉग इन करताना प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने लॉग इन केलं पाहिजे. आता इथं युझिंग स्ट्रॉंग पासवर्ड अँड 2FA दिलेला आहे, म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय, की जरी समजा तुम्ही तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड जरी टाकला, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलवरती OTP पाठवला जातो. मोबाईलवरचा जर OTP तुम्ही तिथं टाकला, तरच तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन करू शकता. अशा पद्धतीने पण तुम्ही त्याच्यामध्ये सेटिंग्स अप्लाय करू शकता. आणि त्या ज्या वेगवेगळ्या सेटिंग्स आहेत जास्तीत जास्त सिक्युअर राहण्यासाठीच्या, त्या सगळ्या सेटिंग्स तुम्हाला डेली लाईफ सिक्युरिटी स्किलमध्ये पाहायला मिळतील. नंतर 4th सब्जेक्टचा आहे बेसिक IT स्किल. याच्यामध्ये ITच्या स्किल्स येतात, जसे की फाईल मॅनेजमेंट असतील. समजा तुमच्याकडे काही फाईल्स असतील, त्या फाईल कशा पद्धतीने मॅनेज करायच्या, कशा पद्धतीने स्टोअर करायच्या. नंतर त्याच्यामध्ये काही सेटिंग्स असतील, किंवा सिस्टीम इन्फो असेल, आपल्या सिस्टीमची इन्फो जर आपल्याला पाहायची असेल, ॲड्रेस पाहायचा असेल, किंवा समजा एखाद्या सिस्टीमला कनेक्ट करायचं असेल, तर त्याचा ॲड्रेस कशा पद्धतीने पाहायचा, IP ॲड्रेस, तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. परत इन्स्टॉलिंग सॉफ्टवेअर्स, एखादं सॉफ्टवेअर जरी इन्स्टॉल करायचं असेल, म्हणजे सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात की तुम्हाला ज्या लॅपटॉप किंवा PC यूज करताना वापरल्या जातात. की समजा एखादा लॅपटॉपमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा, एखादा ॲप इन्स्टॉल करायचा, तर कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला तिथं अप्लाय कराव्या लागतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक IT स्किलमध्ये तिथं पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शॉर्टकट कीज पण दिल्या जातात, की समजा एखादं काम जर करायचं असेल, तर एकाच क्लिकमध्ये तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. जसे की समजा तुम्हाला वर्ड चालू करायचं, तर वर्ड जर चालू करायचं असेल, तर 4-5 पद्धती आहेत त्याच्या चालू करण्यासाठी. पण एकाच क्लिकमध्ये जर आपल्याला एकदम जर क्लिक करून जर ओपन करायचं असेल, तरी सुद्धा आपण ते क्लिक करून ओपन करू शकतो. तर त्याच्या सगळ्या ज्या प्रोसेस असतात, शॉर्टकट कीज वगैरे, त्या सगळ्या 4th सब्जेक्ट्समध्ये कंप्लीट केल्या जातात. नंतर 5th सब्जेक्ट कंपल्सरी आहे वर्क बेस्ड लर्निंग इंटर्नशिप. याच्यामध्ये पण आपण जी काही सब्जेक्ट शिकलेलो आहोत ते आपल्याला त्याच्यामध्ये उतरवायचे असतात, आणि याच्यावरती आपल्याला एक रिपोर्ट तयार करायचा असतो, आणि तो रिपोर्ट अपलोड करायचा आहे. नंतर 4th सेमिस्टरमध्ये पहिला सब्जेक्ट आहे इंट्रोडक्शन टू विंडोज डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे विंडोज डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, की याच्यामध्ये आपण जी काही सेटिंग्ज वापरतो, म्हणजे समजा तुम्ही एखादा PC जर वापरत असला, तर प्रत्येक PC मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम्स असतात. आता ऑपरेटिंग सिस्टीम काय करतात, की युजरला इंटरफेस पुरवतात. म्हणजे जर आपल्याला कम्प्युटर जर यूज करायचा असेल, तर त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही असलीच पाहिजे, तरच आपण ती कम्प्युटर यूज करू शकतो. आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे पण वेगवेगळे टाईप्स असतात. मग त्याच्यामध्ये आपण इथं बघू शकतो की याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत, की आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे.
मग समजा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम एखादी इन्स्टॉल करायची असेल किंवा त्याचे टाईप्स आपल्याला पाहायचे असतील, फाईल मॅनेजमेंट किंवा त्याच्यामध्ये काही कंट्रोल्स असतात, ते कंट्रोल पॅनलमध्ये आपण कशा पद्धतीने एखादी युजर आपल्याला क्रिएट करायचे असतील तरी आपण एक्सटर्नल युजर्स वगैरे कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो, आपले ड्रायव्हर्स कशा पद्धतीने इन्स्टॉल करू शकतो, की समजा तुमच्या लॅपटॉपमध्ये जर ब्लूटूथ वगैरे जर कनेक्ट होत नसेल तर काही वेळेस काय होतं की आपले जे ड्रायव्हर्स जे असतात ब्लूटूथचे ते खराब होतात. नंतर ते जरी इन्स्टॉल करायचे असले तर कशा पद्धतीने आपण इन्स्टॉल करू शकतो त्याचं पूर्ण इन्स्ट्रक्शन हे आपल्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये इथं पाहायला मिळतं. नंतर सेकंड सब्जेक्ट आहे इंट्रोडक्शन टू उबंटू डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम. आता जसं की आपण बघतो जास्तीत जास्त जो आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटर जो बघतो तो जास्तीत जास्त विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवरती काम करतो. आता ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही लिनक्सची आहे. उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम हे जास्तीत जास्त आपल्याला सिक्युरिटी आणि प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी यूज केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये आपण आपल्या मनानुसार त्याचा UI बदलू शकतो, की समजा आपल्याला एखादी त्याला पासवर्ड सेट करायचा असेल किंवा त्याचं पूर्ण जे इंटरफेस आहे तो इंटरफेस जरी आपल्या मनानुसार आपल्याला बदलायचा असेल तरी आपण त्याच्यामध्ये आपल्या मनानुसार त्याच्यामध्ये इंटरफेस पूर्ण बदलून घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त स्ट्रॉंग पासवर्ड आपण त्याच्यामध्ये बिल्ड करू शकतो. नंतर बेसिक ऑफ व्हर्च्युअलायझेशन दिलेलं आहे. म्हणजे समजा आपल्याला एखादी व्हर्च्युअल मशीन जर तयार करायची असेल, व्हर्च्युअल मशीन म्हणजे काय की कॉम्प्युटरच्या आतमध्ये एक कॉम्प्युटर तयार करणे. म्हणजे समजा हा एक कॉम्प्युटर आहे पण हा कॉम्प्युटर कोणता आहे, समजा विंडोचा आहे, सॅमसंगचा आहे. आता समजा मला ह्याच्यामध्ये एखादं ॲपलचं सॉफ्टवेअर चालवायचं आहे तर ॲपलचं सॉफ्टवेअर तर आपण ह्याच्यामध्ये चालवू शकत नाही, पण ते जर सॉफ्टवेअर आपल्याला ह्याच्यामध्ये चालवायचं असेल तर आपण ह्याच्यामध्ये ते एन्व्हायरमेंट तयार करू शकतो. ते एन्व्हायरमेंट कशाने तयार होतं तर व्हर्च्युअलायझेशनने ते पूर्ण ॲपलचं एन्व्हायरमेंट आपण याच्यामध्ये तयार करू शकतो आणि जे ॲपलचं सॉफ्टवेअर आहे ते आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. हे जास्तीत जास्त आपल्याला वेब डिझायनिंगमध्ये पण जास्तीत जास्त यूज केलं जातं. जरी समजा तुम्हाला एखादी वेब डिझाईन करायचं असेल, एखादं ॲप डिझाईन करायचं असेल, तुम्हाला स्वतःचं जरी ॲप डिझाईन केलं तरी तुम्ही त्याचं प्रिव्ह्यू बघू शकता, की समजा तुम्ही ॲप जे डिझाईन केलं आहे ते ॲपलच्या पीसीमध्ये कशा पद्धतीने दिसणार आहे, समजा विंडोच्या पीसीमध्ये कशा पद्धतीने दिसणार आहे, लिनक्सच्या पीसीमध्ये कशा पद्धतीने दिसणार आहे, त्याची वेगवेगळ्या डिव्हायसेसमध्ये कशा पद्धतीने त्याचा व्ह्यू दिसणार आहे, तो तुम्ही तिथं व्हर्च्युअलायझेशनचा वापर करून पाहू शकता. तर याचं सगळे डिटेल याच्यामध्ये पूर्ण दिले जाते की व्हर्च्युअल मशीन्स कशा पद्धतीने तयार करायच्या, काय काय इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये फॉलो करावं लागतात, हे पूर्ण डिटेलमध्ये याच्यामध्ये दिलं जातं. नंतर ना फोर्थ सब्जेक्ट आहे डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन. आता दोन्हीही तेच ऑप्शन्स आहेत, फक्त याच्यामध्ये काय दिलं आहे की पहिला ऑप्शन जो आहे तो बेसिक ऑफ व्हर्च्युअलायझेशन. बेसिक ऑफ व्हर्च्युअलायझेशनमध्ये काय येणार की फक्त बेसिक गोष्टी येणार, की समजा व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय, त्याचा वापर कशासाठी होतो, या सगळ्या बेसिक गोष्टी येणार. आणि डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशनमध्ये तुम्हाला ॲक्च्युअली त्या गोष्टी करून दाखवलेल्या असणार, की समजा एखादं व्हर्च्युअल मशीन बनवायचं, मग कुठं कुठं क्लिक केलं पाहिजे, कोणतं सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याला प्रत्येक ठिकाणी साईज वगैरे सेट केली पाहिजे, त्या सगळ्या ऑप्शन्स जे असतात ते याच्यामध्ये तुम्हाला दिले जातात. की समजा एखादी OS ऑपरेटिंग सिस्टीम जर इन्स्टॉल करायची असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्हर्च्युअल मशीनला किती साईज तुम्हाला परपेंडिक्युलर दिली पाहिजे, की समजा विंडो इन्स्टॉल करायचं असेल तर किती दिले पाहिजे, परत उबंटू इन्स्टॉल करायचे असेल तर किती दिले पाहिजे, या सगळ्या डिटेल तुम्हाला फोर्थ सब्जेक्ट्समध्ये पाहायला मिळतात. नंतर ना फिफ्थ सब्जेक्ट कंपल्सरीच आहे. याच्यामध्ये काय करायचं, आपण जे काही शिकलोय ते कामामध्ये उतरवायचं आहे. जसं की एखादं व्हर्च्युअल मशीन जरी आपण शिकलो त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने तयार करायची, तर ती व्हर्च्युअल मशीन आपण प्रॅक्टिकली करायची आहे तयार, आणि ते आपण दुसरीकडे यूज करून पाहायचे. जरी समजा एका पीसीवरती आपण व्हर्च्युअल मशीन तयार केली तरी दुसरीकडून पण आपण व्हर्च्युअल मशीन ती यूज करू शकतो. जसे की समजा मी इंदापूरमध्ये एखादी व्हर्च्युअल मशीन तयार केली आणि ती समजा मला पुण्यामध्ये जरी ॲक्सेस करायची असेल दुसरीकडं, तरी मी ती व्हर्च्युअल मशीन पूर्णपणे पुण्यामधून ती ॲक्सेस करू शकतो आणि त्याच्यातला डेटा हा आहे तसाच राहणार. व्हर्च्युअल मशीनमध्ये पण काही टाईप्स असतात, जसे की ऑनलाईन एक असतं आणि ऑफलाईन एक असतं. ऑफलाईन म्हणजे आहे त्याच डिव्हाइसमध्ये राहतं आणि ऑनलाईन म्हणजे कुठंही आपण ॲक्सेस करू शकतो. जसे की इथून जरी दुसरीकडे करायचं असेल तरी सुद्धा आपण ते करू शकतो. मग या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये अकाउंट्स वगैरे क्रिएट करून करायचे असतात. आता हा फोर्थ सेमिस्टरचा झाला. नंतर ना फिफ्थ सेमिस्टरमध्ये पहिला सब्जेक्ट आहे विंडोज सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेशन. आता हा सब्जेक्ट जो आहे तो आत्ता सध्याला माझा आणखीन झालेला नाही आहे. माझं सध्याला सेकंड इयर कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे माझं 4 सेमिस्टर कंप्लीट झालेले आहेत. आत्ता जस्ट मी 4थ्या सेमिस्टरची एक्झाम दिलेली आहे. पण याच्यामध्ये मी फक्त बेसिक तुम्हाला नॉलेज देतो की याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे.
आता पहिला सब्जेक्ट जो आहे तो आहे विंडोज सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जातं की एखादं अकाउंट जर तुम्हाला मॅनेज करायचं असेल, जसं की तुम्ही जर कॉम्प्युटर जर बघितला तर कॉम्प्युटरमध्ये भरपूर युजर्स असतात. त्या युजर्सपैकी मल्टिपल युजर्स जर तुम्हाला मॅनेज करायचे असतील, कशा पद्धतीने मॅनेज केले पाहिजेत, कशा पद्धतीने त्याला परमिशन्स सेट केल्या पाहिजेत, कशा पद्धतीने त्यांना वेगवेगळे पासवर्ड सेट केले पाहिजेत, या सगळ्या ज्या डिटेल्स असतात त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि जरी एखाद्या युजरचा तुम्हाला डेटा रिस्टोअर करायचा असेल, बॅकअप घ्यायचा असेल, तरी सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथं पहिल्या सब्जेक्टमध्ये पाहायला मिळतात. नंतर ना सेकंड सब्जेक्ट आहे उबंटू सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर. आता विंडोजमध्ये आणि उबंटूमध्ये थोडासा फरक आहे. जसे की तुम्ही जास्तीत जास्त विंडोजमध्ये जर बघितलं तर तुम्ही ते माऊसने वापरू शकता. कोणतीही गोष्ट जर वापरायची असेल माऊसने सिंपल तुम्ही ॲक्सेस करू शकता. पण जास्तीत जास्त तुम्हाला उबंटू लिनक्समध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये पूर्ण वापर जो असतो तो असतो टर्मिनलचा. टर्मिनल म्हणजे तुम्हाला पूर्ण कोड लिहावा लागतो आणि तो कोड जास्तीत जास्त त्याला परफेक्ट समजतो आणि त्याच्यावरून आपल्याला पूर्ण आउटपुट मिळत असतं. मग त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा दिलेला आहे की टर्मिनल बेस्ड सर्व्हर सेटअप. म्हणजे आपण जे म्हणतो कोडिंग टाईपमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे असतात कम्प्युटरला आणि ते समजून घेतं की आपल्याला नेमकं काय करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला ते काम करून देते की समजा आपल्याला एखादा युजर तयार करायचा आहे, मग कशा पद्धतीने त्याला टर्मिनलला कमांड दिली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एखादी जरी सेटिंग अप्लाय करायची असेल तरी ती सेटिंग कशा पद्धतीने अप्लाय करायची आणि ती टर्मिनल थ्रू अप्लाय करायची असते. आपल्याला माऊसने नसते अप्लाय करायची, त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यामध्ये टर्मिनलची डिटेल्स पाहायला मिळतात. नंतर थर्ड सब्जेक्ट दिलेला आहे वेब अँड डाटा सर्व्हर्स डाटाबेस सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर. म्हणजे समजा डेटाबेस सर्व्हर जर असेल तर त्याच्यातला जो डेटा आहे तो कशा पद्धतीने मॅनेज केला पाहिजे, किंवा समजा एखादी आपण व्हर्च्युअल मशीन जरी तयार केलेली असेल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण डेटा मॅनेज केला पाहिजे, याच्यामध्ये पूर्ण आपल्याला डिटेल्समध्ये माहिती पाहायला मिळते. नंतर फोर्थ सब्जेक्ट आहे सॉफ्ट स्किल. याच्यामध्ये आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स येतात, टीमवर्कच्या स्किल्स येतात, नंतर लिडरशिप्स येतात, नंतर टाईम मॅनेजमेंट एखादी गोष्ट करण्यासाठी, नंतर इमोशनल इंटेलिजन्स, इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स पण दिले जातात की समजा तुम्हाला IT कंपनीमध्ये जर जॉब पाहिजे असेल तर तुम्ही कोणकोणत्या इंटरव्ह्यू क्वेश्चन्समध्ये प्रिपेअर केलं पाहिजे. समजा लिनक्समध्ये प्रिपेअर केलं पाहिजे, जावामध्ये केलं पाहिजे, पायथॉनमध्ये केलं पाहिजे. आणि जरी समजा तुम्हाला प्रश्न विचारणार असतील तर ते कशा पद्धतीने प्रश्न विचारतील त्याचा सुद्धा डेमो आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. नंतर फिफ्थ सब्जेक्ट सगळीकडे कंपल्सरीच आहे तोच वर्क बेस्ड लर्निंग इंटर्नशिपमध्ये आपण ज्या काही गोष्टी शिकलेलो आहोत याच्यामध्ये त्याच गोष्टी आपल्याला रेग्युलर जीवनामध्ये वापरायच्या आहेत. जसे की विंडोज सर्व्हरचे ॲडमिनिस्ट्रेटर असतील किंवा उबंटूचे असतील, त्याच्यामध्ये टर्मिनल आपण यूज करून पाहायचा आहे, वेगवेगळे युजर कशा पद्धतीने क्रिएट करायचे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करायच्या आहेत. नंतर सिक्स्थ सेमिस्टरमध्ये पहिला सब्जेक्ट आहे सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन. म्हणजे तुम्हाला व्हर्च्युअल मशीनमध्ये एखादा सर्व्हर जर क्रिएट करायचा असेल तर तो सर्व्हर कशा पद्धतीने क्रिएट करायचा, त्याच्यावरती हायपरवायझरची एखादी समजा तुम्हाला जर सेटिंग जर अनेबल करायची असेल. आता तुम्हाला जर हायपरवायझर म्हणजे आता व्हर्च्युअलायझेशन जर तुम्हाला एखादी डिव्हाइस जर तयार करायचं म्हणलं, जसे की मशीनच्या आतमध्ये एक मशीन तयार करायचे म्हणले तर तुम्हाला हायपरवायझरचं एक ऑप्शन अनेबल करावं लागतं. मग ते अनेबल कुठून करायचं, कोणत्या टाईपने करायचं, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिळतात. नंतर नेटवर्क मॅनेजमेंटमध्ये पण याच्यामध्ये तो पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली जाते की समजा एका व्हर्च्युअल मशीनमधून दुसऱ्या व्हर्च्युअल मशीनमध्ये तुम्हाला जर डेटा शेअर करायचा असेल तर तो डेटा कशा पद्धतीने शेअर करायचा याची सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये पाहायला मिळते. नंतर क्लाउड कम्प्युटिंगची पण माहिती इथं दिलेली आहे. परत तिसरा सब्जेक्ट दिलेला आहे डेटा बॅकअप अँड स्टोरेज प्रॅक्टिसेस. म्हणजे समजा आपल्याला डेटा जर लॉस झाला तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बॅकअप घ्यायचा त्यासुद्धा डिटेल्स याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पाहायला मिळते. नंतर फोर्थ सब्जेक्ट आहे सायबर सिक्युरिटी अँड इथिकल हॅकिंग. आता याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त इथिकल हॅकिंगचं पहिल्यांदा बेसिक दिलं जातं आणि सायबर सिक्युरिटीचे जे ऑप्शन आहे ते परमिशन सेट करायचे सेटिंग्स दिले जातात. की समजा एखादा युजर जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये कोणती जरी सेटिंग तुम्हाला अप्लाय करायची असेल की समजा एकच फाईल आहे आणि ती समजा किती युजरला चालवता आली पाहिजे किंवा किती युजरला चालवता आली नाही पाहिजे,
ते आपण त्याच्यामध्ये सेटिंग लावून ठेवू शकतो. किंवा समजा इथिकल हॅकिंग म्हणजे काय, की समजा आता एखाद्याची परमिशन घेऊन आपण त्याच्या फाईल्स यूज करू शकतो. मग ती परमिशन कशा पद्धतीने घ्यायची, कशा पद्धतीने त्याचा डेटा आपण ॲक्सेस करायचा, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि जरी आपल्याला एखादा स्ट्रॉंग PC जर बिल्ड करायचा असेल तरी याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली जाते, की समजा आपल्याला स्ट्रॉंग PC बिल्ड करण्यासाठी काय काय करावं लागतं, परमिशन्स कशा पद्धतीने सेट करावं लागतात. आणि जरी समजा परमिशन्स पूर्ण अलाउ जर केलेले असतील, म्हणजे कोणताही युजर त्याच्यावरती जर ॲक्सेस मिळू शकत असला तरी ते कशा पद्धतीने बंद करायचा, म्हणजे कोणताही PC ॲक्सेस करू शकणार नाही अशा पद्धतीने कशी सेटिंग अप्लाय करायची, ते सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि 5th सब्जेक्ट कंपल्सरीच आहे. जे काही आपण त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत तेच प्रॅक्टिकली आपल्याला त्याच्यामध्ये उतरवायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये पण असाइनमेंट तयार करून ती अपलोड करायची आहे. आणि याचे टोटल 5-5 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक सेमिस्टरमध्ये 5-5 मार्क्स आपल्याला दिलेले आहेत. आता हे झालं सब्जेक्ट वाईजचं. आता इथं मी एक पॉईंट ॲड केलेला आहे, सेंटर थ्रू अर्निंग. आता अर्निंग म्हणजे काय, तर खरं म्हणजे अर्निंग म्हणजे आपण जी काही लर्न करतोय तेच आपले अर्निंग असतं. आपण जर समजा एखादी गोष्ट शिकलो तर त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, वेगवेगळी अर्निंग जनरेट करू शकतो. आता याच्यामध्ये मी काही माझे महत्त्वाचे पॉईंट्स ॲड केलेत जे मला महत्त्वाचे वाटतात. आता त्याच्यातले पहिला पॉईंट जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सेल्फ लर्निंग. आता याच्यात कोणतीही गोष्ट जर आपल्याला शिकायची असली तर सेल्फ लर्निंग सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण आपण स्वतः जेव्हा त्याच्यावरती प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला समजते की नेमकं त्याचा वापर काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते यूज करायचं, त्याची पूर्ण डिटेल आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. आणि प्रॉब्लेम सॉल्विंगची पण याच्यामध्ये स्किल आपल्याला डेव्हलप होतं, की समजा आपल्याला एखादा प्रॉब्लेम जर आला तर आपण ती सेल्फ लर्निंग करून कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, तो पॉईंटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. नंतर दुसरं आहे कम्युनिकेशन स्किल. म्हणजे रेग्युलर जीवनामध्ये आपल्याला जर कम्युनिकेट करायचं असेल, समजा बिझनेसमॅनशी असेल किंवा विद्यार्थ्यांशी असेल, तर ते कशा पद्धतीने कम्युनिकेट केलं पाहिजे ते स्किल मला याच्यामध्ये डेव्हलप झालं. नंतर बीइंग कॉन्फिडंट. मी पहिलं जास्तीत जास्त एवढं कॉन्फिडंट नव्हतं की समजा मला एखादं प्रेझेंटेशन घेता येईल, किंवा मला आत्ता मी जस्ट उन्हाळा सुट्टीमध्ये पण बॅचेस वगैरे घेतल्या, मला असा कॉन्फिडन्स नव्हता की मी 200 ते 300 विद्यार्थ्यांना एकदम असं समोर बसून शिकवू शकतो. पण जास्तीत जास्त मला अल्फाबेटमध्ये आल्यानंतर तो अनुभव मिळाला की मी एवढ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवू शकतो, ती ॲबिलिटी माझ्यामध्ये पण आहे. आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये बिल्ड करता येतात. नंतर चौथा पॉईंट आहे टेक्निकल नॉलेज. टेक्निकल नॉलेजमध्ये आता पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला माहिती मिळते की समजा आपल्याला एखादी प्रॅक्टिकल गोष्ट जरी करायची असेल तरी सगळ्या डिव्हाइसेस आपल्यापाशी अवेलेबल असतात. की समजा एखाद्या व्हर्च्युअल मशीन तयार करायची असेल तरी PC मध्ये तिथल्या तिथं आपण ती गोष्ट तयार करून घेऊ शकतो. नंतर 5वा मुद्दा मी जो की पहिल्या मुद्द्यासोबत कम्युनिकेट केला होता, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. म्हणजे जेव्हा आपण सेल्फ लर्निंग करतो तेव्हा आपल्याकडं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी ॲटोमॅटिकच येते. म्हणजे जेव्हा आपण सेल्फ लर्न करतो त्याच वेळेला आपल्याला आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात ते समजतात आणि त्याच्यावरती आपण वेगवेगळे सोल्युशन्स काढू शकतो. नंतर पुढचा पॉईंट आहे टाईम मॅनेजमेंट. म्हणजे एखादी जरी गोष्ट आपल्याला करायची असेल तर ती किती मर्यादित वेळेमध्ये आपण कंप्लीट केली पाहिजे, त्याला किती आपण वेळ दिला पाहिजे, त्याचं टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. नंतर टीमवर्क. जरी समजा एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर ती टीमला सोबत घेऊन कशा पद्धतीने केली पाहिजे, टीमची कशा पद्धतीने त्याच्यामध्ये मदत घेतली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. नंतर प्रोफेशनल डिसिप्लिन. म्हणजे जरी समजा आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर त्याच्यामध्ये डिसिप्लिन महत्त्वाचा असतो. तो डिसिप्लिन कशा पद्धतीने मेंटेन केला पाहिजे ती सुद्धा स्किल मला याच्यामध्ये शिकायला मिळाली. नंतर ॲडॅप्टॅबिलिटी टू टेक्नॉलॉजी. म्हणजे जे टेक्नॉलॉजीमध्ये आत्ता नवीन लेटेस्ट आलेलं जे AI आहे किंवा जे लेटेस्ट काही फीचर्स याच्यामध्ये येत आहेत, व्हर्च्युअलायझेशन असेल किंवा याच्यामध्ये वेगवेगळी युजर्सची इन्फॉर्मेशन असतील किंवा AIचं नॉलेज आहे, ते आपण कशा पद्धतीने ॲडॅप्ट करतो, त्याच्याबद्दल कशा पद्धतीने नॉलेज घेतो, त्याचा सुद्धा जास्तीत जास्त मला फायदा याच्यामध्ये झालेला आहे. नंतर करिअर अवेअरनेस. म्हणजे समजा आत्ता जरी याच्यामध्ये करिअरमध्ये दुसरी काही गोष्ट करायची असेल तरी मी फक्त डिग्री पुरतच नाही
तर मी स्वतःच्या पायावरती उभं राहू शकणारा असा एक व्यक्ती बनू शकलोय या प्रॅक्टिकल नॉलेजमुळं. की समजा हे जरी प्रॅक्टिकल नॉलेज मला मिळालं तरी मला समजा बाय चान्स कंपनीमध्ये जरी चांगल्या प्रकारचा जॉब नाही मिळाला तरी सुद्धा मी माझा स्वतःचा बिझनेस सुद्धा बिल्ड करू शकतो या लर्निंग थ्रू. तर हे काही बेनिफिट्स पहिले होते. नंतर जरी समजा तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांपैकी कोणापैकी जर तुम्हाला कोणाला जॉईन करायचं असेल तर त्याचे काही रिक्वायरमेंट्स आहेत आणि काही बेनिफिट्स आहेत. जसे की पहिली रिक्वायरमेंट जी आहे ती त्याच्यामध्ये तुमचं 18 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे. जर तुमचं 18 वर्ष कंप्लीट असेल, तुम्ही 12वी पास असाल किंवा 3 वर्षाचा 10वी झाल्यानंतरचा एखादा डिप्लोमा असेल तर तुम्ही BSc CSA या प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकता. आणि त्याचा बेनिफिट जर बघायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये आता मी पुण्याला जेव्हा गेलो होतो सरांकडे समितीमध्ये तेव्हा मी चौकशी केली होती. तेव्हा मला कॉलेजची फी फक्त 56,000 सांगितले होते. म्हणजे फक्त कॉलेजची फी 56,000 आणि बाकीची परत वेगळीच, हॉस्टेलची वेगळी, परत मेसची वेगळी आणि तिथं बाकीचा इतर खर्च वेगळा. तर त्याचं कॅल्क्युलेशन मी एकदा केलं होतं तर त्याचं कॅल्क्युलेशन हे 1,30,000 एवढं झालं होतं. पण तेवढं भरणं मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलं, इथं सरांकडून माहिती घेतली BSc CSAची आणि त्याच्यावरती मी फक्त आणि फक्त 18,100 रुपयांमध्ये पूर्ण डिग्री कंप्लीट केली. आता ही जी फी आहे ती पूर्ण तुमच्या एका इयरची आहे. म्हणजे दोन्ही सेमेस्टर तुमचे त्याच्यामध्ये कंप्लीट होणार आहे. असं नाही आहे की एका सेमेस्टरला 18,000 नंतर दुसऱ्या सेमेस्टरला 18,000. हे टोटली 1 इयरसाठी आहे. 1 वर्ष कंप्लीट झालं की नंतर परत सेकंड इयरला तुम्हाला तेवढीच फी तिथं भरावं लागतं. त्याच्यामध्ये माझा 1,30,000चा फायदा झाला. आता हे जे काही मला नॉलेज मिळालं ते फक्त अल्फाबेट कम्प्युटर्समुळे आणि MKCLच्या मदतीमुळे. सो मी अल्फाबेट आणि MKCL दोन्ही संस्थांचा आभारी आहे. थँक्यू. आता याच्यामध्ये तुम्हाला जर BSc CSA किंवा BBA जर करायचं असेल तर याच्यामध्ये पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की समजा BSc करण्यासाठी कोणती युनिव्हर्सिटी आहे, नंतरनं BBA करण्यासाठी कोणती युनिव्हर्सिटी आहे. आता BBA साठी IGNOU ही युनिव्हर्सिटी आहे, इग्नोची. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे. हे 2 प्रोग्राम्स आहेत आणि मेनली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला हे जॉब करत करता येतात. त्याला सांगितलं अर्थकारण नाही म्हटलं तरी तरी वर्षात 70,000च्या आसपास पैसे कमवले आणि 18,000 वर गेले. आणि नॉलेज आणि पैसे कमवणार नॉलेज जास्त आलं नुसतंच आणि ती काही कोर्सेस त्या प्रकारचा. तुम्हाला ह्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी लर्न करता येतात. आणि ह्या डिग्री ही जी इग्नू युनिव्हर्सिटी आहे ही भारत सरकारने स्थापन केली आणि यशवंतराव चव्हाण विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनाने स्थापन केले. त्यांच्या डिग्रीजना सक्षम मान्यता आहे सगळ्या विद्यापीठांना आणि कंटेंट पण खूप छान डिझाईन आहे. मला वाटतं दररोज 1.5-2 तास जर काढले आणि ऑनलाईनचा कंटेंट केला तर अतिशय छान पद्धतीने करू शिकता येतो तुमच्या वेळेनुसार. आणि असाइनमेंट्स फक्त आठवड्यात ऑनलाईन मीटिंग किती वेळा असतात? ऑनलाईन मीटिंग जास्तीत जास्त आठवड्यातून 1 ते 2 वेळा असतात आणि प्रत्येक आठवड्याला टेस्ट असतात तुमच्या. म्हणजे जर रविवारी टेस्ट असते, रविवारी प्रत्येक वेळेस संध्याकाळी तुम्हाला म्हणजे शनिवारी संध्याकाळी मेसेज येतो. तुम्ही आता ऑलरेडी इथे शिकताय, इथे शिकत शिकत तुम्हाला करता येऊ शकतो. आणि याचा मेन फायदा असा आहे की मेन तुम्हाला जाणार तरी जावेद अली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं आता तुमचे अमरराव सर सांगतील इतके ओपनिंग्स आहेत. म्हणजे बोटीवरती ओपनिंग्स आहेत, एअरखेल मध्ये ओपनिंग्स आहेत, फॉरेन मध्ये ओपनिंग्स आहेत. आणि जर तुम्हाला डिग्री काय आहे, डिग्री लागते, ती डिग्री तुमच्याकडे असेल, ती टेक्निकल डिग्री असेल, हेल्प यू लॉट फॉर गेटिंग दोज काइंड ऑफ जॉब्स. हाय प्रोफाईल जॉब जरा म्हणतो त्या डिग्रीमधनं आणि तुमच्या स्किलिंगमधनं मिळू शकतात. असा हा प्रोग्राम आहे. तुम्ही असं विचार तुमचे काही प्रश्न आहेत का? सगळं ऐकल्यानंतर तुला कळाले का की पूर्ण वर्षाची फी 18,000 आहे आणि 3 वर्षाचा हा प्रोग्राम आणि तुम्हाला स्टायपेंड मिनिमम 70,000 रुपये वर्षाला भरायचं. 18,000 ते त्यांनी मिळवलं बरोबर. या पद्धतीने हा कोर्स तुम्हाला करता येऊ शकतो. तुमचे काही प्रश्न आहेत का? समजली का माहिती व्यवस्थित?
अभिजित तुझं खूप अभिनंदन. खरं तर तू थर्ड इयरचा मुलगा, आता तर 2 वर्ष कंप्लीट झाले. फर्स्ट इयरला नाहीतर तू काय होतास किंवा आमच्याकडे समितीमध्ये बीसीएचे किती विद्यार्थी तर ते कसं आयुक्त प्रेझेंटेशन करू शकतात का? 100% करू शकतात. तुला गायडन्स प्रेझेंटेशन खरंच कौतुक आहे, कारण मनापासून तुझा प्रोग्राम केलेला आहेस, वेळ दिलेला आहे. आणि शेवटी कुठल्याही गोष्टीत वेळ द्यायला लागतो, समजून घ्यायला लागतो. त्याने ताजून तसंच अभ्यासाला दिले, पण बाकी जे काही त्याचं काम करण्यासाठी त्याला जे काही टेक्निकली शिकवलं गेलं सगळं, त्यात तो सगळ्या तरबेज असतो. कुठल्याही एक्झाम कंडक्ट, कुठल्याही विद्यापीठाचा असो, कुठल्याही ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करू शकतो, मशीन्स रिपेअर करू शकतो. तो टेक्निकली स्ट्रॉंग झाला, म्हणजे त्याला जॉबही याच्या माध्यमातून चांगला मिळणार आहे. वर्षानंतर त्याच्याकडे अजून 1 वर्षाचं बाकी तरी ते एवढी प्रगती. 3 वर्षानंतर त्याच्याकडे डिग्री तर असेलच, प्लस 3 वर्षाचा अनुभवाचं सर्टिफिकेट असेल, आणि मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू जास्त असेल. इतर विद्यार्थीच्या पुण्यामध्ये माझ्याकडे फक्त डिग्री घेऊन बाहेर पडतील आणि नॉलेजचा तर पत्ता कमी आणि एक्सपिरियन्स पण नाही. सो दीज आर दी मेजर बेनिफिट्स दॅट दिस प्रोग्राम होईल. समजले का सगळ्यांना? कालच आपण बोलणं झालं, प्रेझेंटेशन संपलंय. कोणकोणत्या प्रकारचे जॉब कुठे लागू शकतात? टेक्निकल डिग्री असेल तर कोणकोणत्या ऑफिस आपल्याला शिप्स मध्ये आहेत, फॉरेन मध्ये आहेत वेगवेगळे, पण तिथे डिग्री लागते ना. सो डिग्री फोल्ड डिग्री, आणि त्याचे त्या हाय प्रोफाईल जॉब मध्ये पगार पण त्या लेवल आहे. मिनिमम स्टार्टिंग 80,000 रुपीज पासून स्टार्ट पगार. त्यामुळे दिस इज अ बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. आता तुमच्यातले काही मुलं आता आलेले नाही आहेत दोघी, बरोबर? त्याला तुम्ही समजून सांगा, रेकॉर्डिंग पण आपण त्याला दिलेलं आहे. तर पुनश्च काही प्रश्न आहेत का तुमचे? समजलंय? तर पुनश्च तुझं मी अभिनंदन करतो. आपण गळती कसं तुला काय बोलायचं? ठीक, पण छान अभिजित.